नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. बॉयलरमधील पाण्याचं रसायनशास्त्र. नमस्कार. हो, अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बॉयलर सुरक्षित आणि कार्यक्षम चालवायचं असेल तर त्यातलं पाणी कसं असावं, त्यावर काय प्रक्रिया करावी लागते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण साधं दिसणारं पाणी सुद्धा बॉयलरच्या आतल्या उच्च तापमानाला आणि दाबाला खूप वेगळं वागतं. म्हणजे ते फक्त H2O नसतं, बरोबर? अजिबात नाही. त्यात नैसर्गिकरित्या अनेक गोष्टी विरघळलेल्या असतात. क्षार असतात, वायू असतात, कधीकधी तरंगणारे कण सुद्धा असतात. आणि यावर जर आपण योग्य प्रक्रिया केली नाही तर मग बॉयलरची कार्यक्षमता कमी होते, दुरुस्तीचा खर्च उगाच वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे पाण्यामुळे बॉयलरची उष्णता क्षमता आणि लोड घेण्याची क्षमता दोन्हीवर परिणाम होतो. चला, तर मग एक करून बघूया की पाण्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे या समस्या येतात. सगळ्यात जास्त आपण ऐकतो ते म्हणजे पाण्याचा कठीणपणा, हार्डनेस. हो, हार्डनेस. हे म्हणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे होतं, पण त्याचा नेमका परिणाम काय होतो बॉयलरवर? बरोबर. हे जे कठीण क्षार आहेत ना, ते उष्णतेमुळे बॉयलरच्या ट्यूबमध्ये चिकटून बसतात. एक थर तयार होतो, ज्याला आपण खपली किंवा स्केल म्हणतो. अच्छा, स्केल फॉर्मेशन. हो. आणि ही खपली म्हणजे बॉयलरच्या ट्यूबवर चढवलेल्या जाड लोकरीच्या स्वेटरसारखी आहे. ती आतली उष्णता पाण्यापर्यंत नीट पोचू देत नाही. म्हणजे मग इंधन जास्त लागणार. अगदी. इंधन जास्त जळतं आणि ट्यूब्स गरजेपेक्षा जास्त तापतात. त्याने त्या खराब होऊ शकतात, फुटू शकतात. म्हणूनच बॉयलर आणि फीड वॉटर दोन्हीमध्ये हा कठीणपणा पूर्णपणे शून्य म्हणजे नेल ठेवावा लागतो. ओके, म्हणजे हार्डनेस शून्य हवा. आता दुसरी गोष्ट, पीएच पातळी. म्हणजे पाणी किती आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी आहे ते. पीएच. त्याचं काय महत्त्व आहे आणि योग्य पातळी काय असते? पीएच म्हणजे बॉयलरसाठी खूप नाजूक गोष्ट आहे. समजा रक्तदाबासारखं आहे ते. थोडं जरी कमी जास्त झालं की आतून गडबड सुरू. अच्छा. साधारणपणे बॉयलरमधल्या पाण्याचा पीएच 9.5 ते 10.5 आणि फीड वॉटरचा 8.5 ते 9.5 ह्या दरम्यान ठेवतात. आणि जर तो कमी झाला तर, म्हणजे 8.5च्या खाली गेला तर ते पाणी आम्लधर्मी होतं आणि मग ते बॉयलरच्या धातूला खायला लागतं, ज्याला आपण गंजणं किंवा क्षरण म्हणजे करोजन म्हणतो. आणि जास्त झाला तर, म्हणजे समजा 10.5च्या खूप वर गेला तर? जास्त झाला म्हणजे अगदी 12.5च्या वगैरे वर गेला तर कॉस्टिक गंज नावाचा एक वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम होतो. बापरे, म्हणजे दोन्ही बाजूंनी धोका आहे. हो. म्हणूनच हा समतोल साधावा लागतो. त्यासाठीच फीड वॉटरमध्ये अमोनिया किंवा मॉर्फोलिन वापरतात आणि बॉयलरच्या आत ट्रायसोडियम फॉस्फेट म्हणजे TSP वापरलं जातं. अर्थात हे सगळं अगदी काळजीपूर्वक योग्य प्रमाणात करावं लागतं. समजलं. पीएच नियंत्रण महत्वाचं आहे. आता पुढचा मुद्दा पाण्यात विरघळलेले एकूण क्षार म्हणजे TDS. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. ते जर वाढले तर काय होतं? TDS म्हणजे पाण्यात विरघळलेले सगळे क्षार, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम वगैरेंचे कार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट्स बरेच असतात. हे जर जास्त झाले ना तर दोन मुख्य प्रॉब्लेम्स येतात. काय? एक म्हणजे हे क्षार सुद्धा ट्यूबमध्ये जमा होऊ शकतात, ज्याला डिपॉझिशन म्हणतात. आणि दुसरा म्हणजे पाणी उकळून जेव्हा वाफ बनते तेव्हा हे क्षार वाफेबरोबर उडून पुढे जाऊ शकतात. याला कॅरीओव्हर म्हणतात. अच्छा, म्हणजे वाफ अशुद्ध होते. अगदी. आणि ही अशुद्ध वाफ पुढे जाऊन टर्बाईन किंवा इतर उपकरणांना खराब करू शकते. मग हे TDS कसं नियंत्रणात ठेवतात? यासाठी काही वेगळी पद्धत आहे का? हो. त्यासाठी बॉयलरमधून नियमितपणे थोडं पाणी बाहेर काढून टाकावं लागतं. या प्रक्रियेला ब्लोडाऊन म्हणतात. ब्लोडाऊन. ओके. या ब्लोडाऊनमुळे आतल्या पाण्याची क्षार पातळी वाढत नाही. साधारणपणे बॉयलर पाण्यात TDS 20 ppm पेक्षा कमी ठेवण्याचं लक्ष असतं. 20 ppm म्हणजे प्रति 10 लाख पाण्याच्या भागांमध्ये फक्त 20 भाग क्षार. खूपच कमी. हो, तेवढं काटेकोरपणे पाळावं लागतं. बरं. कठीणपणा गेला, पीएच सांभाळला, TDS कमी ठेवला. अजून एक मोठा शत्रू असतो म्हणतात विरघळलेला ऑक्सिजन, डिझॉल्व्ड ऑक्सिजन. होय, ऑक्सिजन. हा तर बॉयलरच्या धातूचा कर्दनकाळच समजा. असं का? कारण तो थेट धातूवर हल्ला करतो आणि एक विशिष्ट प्रकारचा गंज निर्माण करतो, ज्याला पिटिंग म्हणतात. पिटिंग म्हणजे?
म्हणजे धातूवर लहान लहान खड्डे पडतात, सुई टोचल्यासारखे. यामुळे ट्यूब आतून कमजोर होते आणि लवकर निकामी होऊ शकते. हा खूप धोकादायक प्रकारचा गंज आहे. बापरे. मग या ऑक्सिजनला कसं काढतात? तो तर हवेत असतो, पाण्यात विरघळणारच. बरोबर. त्याला काढण्यासाठी 2 पातळ्यांवर काम करावं लागतं. पहिलं म्हणजे पाणी बॉयलरमध्ये जाण्यापूर्वीच डिएरेटर नावाच्या उपकरणात ते खूप गरम करतात. डिएरेटर. या गरम करण्यामुळे पाण्यात विरघळलेला बहुतेक ऑक्सिजन वायुरूपात बाहेर निघून जातो. साधारणपणे 7 ppb म्हणजे पार्ट्स पर बिलियन पर्यंत कमी होतो. आणि उरलेला थोडाफार? तो जो काही अगदी थोडाफार उरतो त्याला काढण्यासाठी मग हायड्रेझिन म्हणजे N2H4 सारखे रसायनं वापरतात. यांना ऑक्सिजन स्कॅव्हेंजर म्हणतात, म्हणजे ऑक्सिजन शोषून घेणारी रसायनं. अच्छा. अंतिम ध्येय हेच असतं की बॉयलर आणि फीड वॉटरमध्ये विरघळलेला ऑक्सिजन अजिबात नसावा, शून्य, नील. हे सगळं खूपच गुंतागुंतीचं वाटतंय. आणि या सगळ्याबरोबर सिलिका पण एक डोकेदुखी असते असं ऐकलंय. अगदी बरोबर. सिलिकासुद्धा ट्यूबवर एक थर बनवते. हा थर उष्णता रोखतो आणि तो काढायलाही खूप कठीण असतो. त्यामुळे तिचं प्रमाणही नियंत्रित ठेवावं लागतं. साधारण 1.5 ppm पेक्षा कमी बॉयलरमध्ये. आणि जेव्हा बॉयलर वापरात नसतो, बंद असतो, तेव्हाही गंज लागू शकतो ना. नक्कीच. त्यासाठी बॉयलर प्रिझर्वेशन करावं लागतं. म्हणजे बॉयलर बंद असतानाही त्यात विशिष्ट रसायनयुक्त पाणी भरून ठेवलं जातं. उदाहरणार्थ 150 ppm हायड्रेझिन आणि योग्य pH असलेलं पाणी. आणि आत एक विशिष्ट दाब पण मेंटेन करतात, साधारण 5 ते 7 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. या सगळ्या प्रयत्नामागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो बॉयलरच्या धातूचा पृष्ठभागावर मॅग्नेटाइट Fe3O4 नावाचा एक नैसर्गिक सूक्ष्म संरक्षक थर तयार करणं आणि तो टिकून ठेवणं. हा थरच बॉयलरला गंजापासून वाचवतो. म्हणजे एकंदरीत बॉयलरचं पाणी सांभाळणं हे एक अतिशय नाजूक आणि सतत चालणारं रासायनिक संतुलन राखण्याचं काम आहे. अगदी. आणि ही योग्य काळजी घेतली तरच बॉयलर सुरक्षित राहतो, त्याची कार्यक्षमता टिकून राहते आणि ऊर्जेची पण बचत होते. नक्कीच. हे एक प्रकारे कसं आहे की नैसर्गिक पाण्यातील नको असलेल्या गोष्टींना बाहेर काढायचं आणि त्याचवेळी बॉयलरच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली रसायनं अगदी अचूक प्रमाणात मिसळायची. हे एक शास्त्रच आहे. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आज बॉयलरबद्दल बोललो, पण अशाच प्रकारची म्हणजे अत्यंत अचूक द्रव रसायनशास्त्राची गरज उच्च दाब आणि तापमानावर चालणाऱ्या अजून कोणत्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये लागत असेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित रासायनिक खत कारखान्यात किंवा अणुभट्ट्यांमध्ये.